पद्धतीनं समाजासमोर जात असतात। रघुनाथ दादांसारखं एखादंच व्यक्तिमत्व असं असतं की जे समाज जीवनामध्ये कर्तृत्वाच्या जीवावर आणि विचाराच्या जीवावर अखंडपणे आपल्या आयुष्याचा प्रवास जगत असतं। अशा एका लढवय्या नेत्याचा 75वा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतोय आणि 75 वर्षामध्ये जे जे सवंगडी त्यांनी आयुष्यभरामध्ये मिळवले त्या सर्वांच्या समवेत आज आयुष्याच्या ह्या टप्प्यावर एका संघर्ष योद्ध्याचा आज हा या ठिकाणी सन्मानाचा कार्यक्रम होतोय। कर्मधर्म संयोगानं जे पाहुणे या ठिकाणी आहेत ते आमदार माजी नामदार सन्माननीय जयंतजी पाटील साहेब, तुमच्यामध्ये आणि रघुनाथ दादांच्यामध्ये एक साम्य आहे साहेब, दोघेही शरदरावांचे चेले आहात। एक शरद जोशी साहेबांचे आणि एक शरदचंद्रजी पवार साहेबांचे, पण आपल्या आपल्या क्षेत्रात तत्वाशी निष्ठावंत असणारी नेत्याशी निष्ठा बाळगणारी जी मंडळी आहेत त्यामध्ये ह्या दोघांचंही नाव घ्यावं लागेल, ज्यांनी आयुष्यभर एक विचार ज्यावेळी या ठिकाणी जोपासत असतो त्यावेळी त्या ठिकाणी एकत्रपणे तो विचाराचा संग्रह घेऊन त्या ठिकाणी पुढे जातात। चित्रपटामध्ये अनेक हिरो साईड हिरो बरेच त्या ठिकाणी असतील, पण शेतकरी चळवळीमध्ये शरद जोशी साहेबांच्या नंतर आज महाराष्ट्राच्या मातीमधला शेतकऱ्यांचा अमिताभ बच्चन कोण असेल तर ते रघुनाथ दादा आहेत की ज्यांनी अँग्री यंग मॅन ही पदवी साहेब त्यावेळी या ठिकाणी अमिताभ बच्चन नव्हते, हे अँग्री ओल्ड मॅन आहेत। यांचा अँगर कशासाठी? 75 वर्षात यंग आहेत ते, काय तरुणाईमधनं बाहेर पडायला तयार नाहीत असं साहेबांचं मत आहे। अँग्री यंग मॅन म्हणून बच्चन साहेबांची ओळख होती, पण आज 75व्या वर्षामधला हा अँग्री यंग मॅन सामान्य माणसासाठी कुणाच्याही साठी या ठिकाणी लढण्या, कुणाच्या विरुद्धही लढण्यासाठी त्या ठिकाणी तयार होतो। कर्मधर्म संयोगानं दादा आम्ही दोघेही कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहोत। तुम्ही जयंत पाटील साहेबांच्या विरोधातही इलेक्शन लढले, माझ्याही विरोधात इलेक्शन लढले। आम्ही दोघेही त्यांच्या सन्मानासाठी उपस्थित आहोत, कारण दादा हे माणसाशी लढत नाहीत, माणसासाठी लढतात आणि म्हणूनच ते जे लढले ते तत्वासाठी आयुष्यभर लढत राहिले, विचारासाठी लढत राहिले आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी लढत राहिले। त्यांनी व्यक्तिगत कुणाला कधी या ठिकाणी शत्रू मानलं नाही, तर आपल्या विचाराला खंबीरपणे सर्वसामान्य माणसामध्ये पोहोचवण्यासाठी म्हणून ते झगडा उभा करत राहिले। आणि अशा एका कर्तृत्व संपन्न नेतृत्वाचा आज 75वा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होतोय। यासाठी कविवर्य आदरणीय इंद्रजितजी भालेराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी उपस्थित असणारे शिवाजी नाना या ठिकाणी उपस्थित आहेत, कालिदासजी उपस्थित आहेत, उद्योजक सन्मान्य राहुलजी मस्के साहेब आहेत, अजितजी काळे साहेब आहेत, दिलीप तात्या आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत। आत्ताच ज्यांनी बायकोचं ऐकणारे न ऐकणारी आणि कुठे गेले काय ते जरासं अर्ध सत्य आहे, बायकोचं ऐकणारी पिढी वाढीच निघाली आहे। पूर्वीच्या काळामध्ये नवऱ्याचा वर्चस्व असायचं, पण आता महिला शक्तीचा जागर आहे। आज महिलांचा सन्मान राखत या ठिकाणी मुलींचं ऐकतात हे मी बऱ्याच वेळा या ठिकाणी पाहतो। ते या ठिकाणी असणारे माजी आमदार आदरणीय सर, उपस्थित असणारे सन्मान्य प्रगतीजी चव्हाण, सन्मान्य रोहितजी पाटील, सन्मान्य लक्ष्मणजी वडले सर, आज बऱ्याच दिवसांना लक्ष्मण वडले साहेबांची परत एकदा भेट या निमित्ताने या ठिकाणी होते। उपस्थित सन्मान्य हंबीरावजी पाटील, अतुलजी पाटील, या ठिकाणी रवींद्रजी पाटील, राजेंद्र रघुनाथजी पाटील, सन्मान्य श्यामजी येडेकर। आज दादांची पत्रिका ज्यांना ज्यांना या ठिकाणी मिळाले ते सर्वजण दादांना 75व्या वर्षामध्ये शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत। हे जे समोर बसलेले सगळे जण आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्याला
कुठं ना कुठं तरी दादांचा एकदा तरी स्पर्श झालाय आणि त्या पारिशाच्या स्पर्शानं या माणसानं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवलाय. म्हणूनच दादा सदिच्छा देण्यासाठी एवढी लोक तुमच्यासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. पहिल्यांदाच मी पत्रिकेवर दादांच्या QR कोड बघितला आणि तो कार्यक्रम स्थळाचा आहे. दादा यांच्या मनावरचा QR कोड तुमच्या प्रेमाचा, तुम्ही आयुष्यभर प्रेम करून ठेवला आहे. तुम्ही जिथं असाल तिथं तुमचा पाठलाग करत येणारी ही माणसं आहेत आणि त्यांच्या विचाराला साथ देणारी माणसं आहेत, ज्यांनी आयुष्यभर शरद जोशी साहेबांच्या विचाराची शिदोरी खऱ्या अर्थानं जपली, टिकवली आणि सामान्यांच्यासाठी ती वाढीस नेण्यासाठी या ठिकाणी आयुष्य वेचलं. आज ज्या उंचीवर दादा या ठिकाणी आहेत, बरीच लोक राजकारणामध्ये यशस्वी होतात पण माणसांच्या मध्ये नापास होतात. जी माणसं माणसांच्या मध्ये पास असतात ती कदाचित राजकारणामध्ये यशस्वी होतीलच, याचं या ठिकाणी काय उत्तर काढता येत नाही. आज दादा राजकीय पदं मिळवायची असती तर अनेक संध्या तुम्हाला त्या ठिकाणी येऊन गेल्या होत्या. तुम्ही सहज कुठल्याही पदावर जाऊ शकला असता, पण तुम्ही तत्वाशी तडजोड करायचं नाही ठरवलं. काही वेळा विचारांशी तडजोड न करणारा माणूस पाठीमागं राहतो आणि खऱ्या अर्थानं तडजोड करणारी माणसं पुढे निघून जातात. मी निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, आज समाजाच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आपण जो लढा आयुष्यभर त्या ठिकाणी उभा राहिला. एक ताई मगाशी सांगत होत्या 4000 किलोमीटर दादांचा प्रवास त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर त्यांनी केला. आयुष्यभरात तुमच्या गाड्या किती बदलल्या मला माहीत नाही. एक ॲम्बॅसिडर कुणीतरी गिफ्ट दिलेली मी त्या ठिकाणी पाहिली. आत्ता सुद्धा 4 गाड्या. त्या गाड्यांनी तुम्हाला ब्रँड ॲम्बॅसिडर केलं पाहिजे. एक गाडी, त्याला तो झेंडा. दादांची गाडी फिरायला लागली की दादा आलेत हे सांगायची गरज नाही. तुमच्या गाडीचा झेंडा दादा आत आहेत हे त्या ठिकाणी सांगत असतो आणि तो जसा फडकेल तसा सामान्य माणसाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहत असतो. शून्यातनं विश्व निर्माण करणारी काही या ठिकाणी हाताच्या बोटावरची माणसं आहेत, ती शरद जोशी साहेबांसारखी. निश्चितपणे ह्या सगळ्या काळामध्ये आपण ज्या चळवळीत तयार झाला त्या चळवळीशी आपण प्रामाणिकता बाळगली आणि आज सामान्यांच्यासाठी हे असामान्य माणूस सर्वसामान्यांच्या मध्ये आपली उमेद या ठिकाणी जागृत ठेवतो आणि 75 वर्षाचा तरुण त्याला अभिष्टचिंतन करण्यासाठी आज अनेक गावागावातले माता भगिनी आणि वडीलधारी मंडळी या सगळ्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी उपस्थित आहात. निश्चितच दादांचं स्पिरिट वाढणार आहे. त्यांनी आज परत फरची टोपी घातल्या. शेतकरी संघटना काळजात भिनलेला माणूस ज्यावेळी या ठिकाणी परत 75व्या वर्षामध्ये शेलार मामासारखा अखंडपणे आपल्या आयुष्याच्या प्रवासाकडे मागं वळून पाहतो, त्यावेळी मला निश्चितपणे खात्री आहे ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा. पुस्तकामध्ये बघितल्यानंतर रघुनाथ दादांचं आयुष्य तुमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उलगडेल. पण ह्या आयुष्याचं उलगडा होत असताना दादा ज्यावेळी या ठिकाणी पाठीमागं एक एक पान जात असतील त्यावेळी त्यांना हे लक्षात येईल आणि आपल्या सगळ्या सवंगड्यांना लक्षात येईल की हा माणूस कशा मातीतनं तयार झालाय, कशा मुशीतनं तयार झालाय. या माणसाला अनेक संकटांना ओढून घेतलं पण तो डगमगला नाही, तो थांबला नाही आणि तो लढत राहिला. आज काही लोक दादा नावाला शोभून दिसतात, त्यापैकी एक आपले रघुनाथ दादा आहेत की जे त्या नावाला न्याय देतात. सर्वसामान्यांचा दादा म्हणजे खऱ्या अर्थानं रघुनाथ दादा. या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी काम केलंय. मी मनापासूनच्या शुभेच्छा आजच्या दिवशी या ठिकाणी दादा आपल्याला देतो. खासदार म्हणून देणं हे मी लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य समजतो, पण मी इथं माझा फॅन म्हणून त्यांनी सरांनी त्या ठिकाणी उल्लेख केला. पण मी सरांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगू इच्छितो, मी रघुनाथ दादांच्या कामाचा चाहता आहे. त्या माणसानं केलेलं अखंड काम हे सर्वसामान्य माणसाला समोर ठेवून केलं आणि कधीही विचाराशी तडजोड केली नाही. आणि म्हणून अशा नेत्याच्या विचाराला ताकद देण्यासाठी म्हणून मी असेल, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आम्ही आमदार खासदार म्हणून या ठिकाणी उपस्थित नाही तर त्यांच्या चळवळीला खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्याला त्यांनी जी उंची प्राप्त करून दिली, कामातनं प्राप्त करून दिली, त्याचं अभिष्टचिंतन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. कर्मधर्म संयोगानं जयंत पाटील साहेब शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे नेते या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत आणि माझा वाढदिवस 23 डिसेंबरला आहे. 23 डिसेंबर हा राष्ट्रीय कृषी दिन आहे साहेब. माझ्यामुळं नाही, चौधरी चरण सिंग ज्यावेळी होते पंतप्रधान त्यांच्या वाढदिवसाचं गुपित 23 डिसेंबरला आहे आणि त्यांनी
त्यांच्या केलेल्या कर्तृत्वाची पोच म्हणून त्या काळापासून 23 डिसेंबर हा कृषी दिन या ठिकाणी म्हणून साजरा देश त्या ठिकाणी करतो. मी माझा राजकीय उदय होत असताना मी विचार करतोय की मी काय असं पुण्य केलं, कदाचित माझी जन्मतारीख सुद्धा शेतकऱ्याचा वाढदिवस देश साजरा करतो, कदाचित हेच परमेश्वरानं विधिलिखित केलं असावं म्हणून ते अधोरेखित करणारा खासदार लोकसभेमध्ये त्यांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी बोलतोय. दादा ते तुम्ही या ठिकाणी बऱ्याच वेळा मी लोकसभेमध्ये बोलत असताना दादांना फोन करतो आणि हे प्रश्न दादा आपल्या डोळ्यासमोर आहेत. शेतकऱ्यांच्या विषयी आपण काय सांगितलं पाहिजे ते दिशा देण्याचं काम आज सुद्धा या ठिकाणी दादा आम्हाला त्या ठिकाणी करतात. आवाज धैर्यशील माने लोकसभेमध्ये जरी उचलत असला तर त्याच्या पाठीमागचा विचार रघुनाथ दादांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा अनेक लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग त्या ठिकाणी असतो आणि त्याचं अंजन आम्ही बऱ्याच वेळा घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी राजकीय व्यवस्थेमध्ये करतो. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करून आज मला पुढे एका कार्यक्रमाला जायचं आहे. ते 75 वर्षाचे झालेत, एकाच्या लग्नाला 75 वर्ष झालेत आणि दादा ती 75 वर्षाची तुला आहे आणि त्या तुलेमध्ये ते दोघं अजून खासदार येणार म्हणून वाट बघत बसले. त्यामुळे मी फार वेळ आपला न घेता मी आपल्या ह्या गोड कार्यक्रमामध्ये सर्व सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याला परमेश्वरानं सताईशी करावं आणि 100व्या वाढदिवसाला आम्हाला सगळ्यांना उपस्थित ठेवावं ही त्याच्या चरणी प्रार्थना करून माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुलुक मैदानी तोप आज